तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करत असताना भरपूर लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम सुद्धा होत आहे। त्या बहिणींचे या ठिकाणी 3 प्रश्न आहे आणि भरपूर मला या जुन्या व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा आलेले आहे। अशा प्रकारचे कमेंट आलेले आहे बघा। जे महत्त्वाचे 3 प्रश्न आहे मी तुमच्यासमोर या ठिकाणी क्लिअर करणार आहे त्या लाडक्या बहिणींचे। त्याचप्रमाणे जो काही वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे तो लवकरच दूर होणार आणि तुमचे केवायसी लवकरच सुरू होणार। तर बघा, सर्वात पहिला लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे की आम्ही जे आहे ते वडिलांचं राशन कार्ड वरून अर्ज भरला होता। लग्नापूर्वी त्यांनी वडिलांच्या राशन कार्ड वरून अर्ज भरला होता, पण आता त्यांचं या काही दिवसांमध्ये लग्न झालेलं आहे आणि त्यांनी त्यांचं जे आधार कार्ड आहे ते आता अपडेट केलेलं आहे। म्हणजे त्यांचा पत्ता आणि त्यांच्या पतीचं नाव त्यांच्या आधार कार्डवर आलेलं आहे। तर मग वडिलांच्या राशन कार्ड वरून अर्ज भरला, आधी त्यांचं नाव दिलेलं होतं, मग आता आधार कार्ड आम्ही अपडेट केलं तर ओटीपी टाकताना किंवा आधार क्रमांकाचा ओटीपी टाकताना पतीचा ओटीपी टाकायचा की वडिलांचा आधार कार्डचा ओटीपी टाकायचा, दोन पैकी कोणाचा टाकायचा? सर्वात पहिला प्रश्न आहे। दुसऱ्या नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे की जे काही त्या ठिकाणी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक मागितला जात आहे, ओटीपी मागितला जात आहे, तर त्या ठिकाणी पती किंवा वडील त्या लाभार्थी बहिणीला नाही, त्या बहिणीला पती पण नाही आणि वडील पण नाही, किंवा ती बहीण जी आहे ते विधवा आहे किंवा घटस्फोटित आहे किंवा अनाथ आहे। ती बहीण घटस्फोटित आहे, विधवा आहे किंवा अनाथ आहे, त्या बहिणीला पती किंवा वडील नाही, तर त्यांनी ओटीपी कोणाचा द्यायचा? त्याचप्रमाणे तिसरा नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे काही या ठिकाणी लाडक्या बहिणींची चुकी झालेली आहे, होय किंवा नाही असे 2 ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करण्यामध्ये केवायसीची वेबसाईट बनवताना जो काही इंजिनियर या ठिकाणी बसलेला होता तो झोपेत बसलेला होता का, हे सुद्धा या ठिकाणावरून दिसून येते। कारण त्यांनी जे काही अविवाहित महिला आहे किंवा वडील किंवा पती नाही त्यांच्यासाठी एक ऑप्शन या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं। त्याला माहित होतं की अशा प्रकारच्या लाभार्थी बहिणी सुद्धा आहे, त्यामुळे होय किंवा नाही जे काही तुमचे 2 ऑप्शन आहे त्या ठिकाणी जर तुम्ही चुकी केली असेल तर तुमचे अर्ज अपात्र होईल का किंवा रद्द होईल का, यावरून चौकशी होईल का, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 3ही प्रश्न मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात पहिला नंबरचा प्रश्न आपण क्लिअर करूया की लग्नाच्या आधी जे आहे ते अर्ज भरताना वडिलांचं राशन कार्ड दिलं होतं, त्यामध्येच आमचं नाव होतं आणि अर्जामध्ये सुद्धा वडिलांचंच नाव आहे। तर आता पतीचं आधार कार्ड अपडेट केलेलं आहे, नाव आणि पत्ता बदलला आहे, तर कोणाचं आधार कार्ड द्यायचं? तर बघा, त्यामागे कारण काय असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कोणाचं आधार कार्ड द्यायचं, त्यामागे कारण काय असणार। आणि जर तुम्ही लग्नानंतर आधार कार्ड अपडेट केलं नाही तर कोणाचं आधार कार्ड द्यायचं ते सुद्धा या ठिकाणी क्लिअर करणार आहे। सर्वात पहिला प्रश्न, तर बघा, तुम्हाला तुमच्या पतीचंच आधार कार्ड द्यायचं आहे। जर तुम्ही लग्नानंतर आधार कार्ड अर्ज भरल्यानंतर आधार कार्ड अपडेट केलं असेल तरीही तुम्हाला तुमचे पतीचंच आधार क्रमांक आणि ओटीपी या ठिकाणी द्यायचा आहे। कारण तुम्ही काय केलेलं आहे, आता तुम्ही काय केलं, जो काही ई-केवायसी करताना आधार क्रमांक दिला, ओटीपी सबमिट केला आणि त्यानंतर केवायसी पूर्ण केली। केवायसी नंतर काय झालं, केवायसी नंतर तुमचं अपडेट झालेलं आधार कार्ड शासनाकडे गेलेलं आहे। अपडेट झालेलं आधार कार्ड तुमचं शासनाकडे गेलेलं आहे, ते अपडेट झालेलं नाव शासनाकडे गेलेलं आहे आणि अपडेट झालेला पत्ता सुद्धा आता त्या ठिकाणी गेलेला आहे। त्यामुळे नाव बदललं, तुमचा पत्ता बदलला आणि तुम्ही जर आता वडिलांचं आधार कार्ड या ठिकाणी सबमिट कराल तर ते डेटा त्या ठिकाणी मॅच होणार नाही। त्यामुळे तुमच्या पतीच्या आधार कार्ड वरून जर आता चौकशी झाली, त्यांच्या ओटीपी वरून चौकशी झाली, कारण सर्वांचे आधार कार्ड वडिलांच्या पतीच्या आधार कार्ड वरून चौकशी होणार आणि बहिणी अपात्र किंवा पात्र ठरणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या राशन कार्ड मध्ये सुद्धा नाव चढून घ्यायचं आहे। तर पतीच्या राशन कार्ड मध्ये सुद्धा तुम्हाला आता नाव चढून घ्यायचं आहे, म्हणजे वडिलांच्या राशन कार्ड वरून नाव काढायचं आणि पतीच्या राशन कार्डवर नाव तुम्हाला सबमिट करायचं आहे, म्हणजे ऍड करायचं आहे। तर तुम्हाला पतीचंच आधार कार्ड त्या ठिकाणी द्यायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुमचा डेटा मॅच झाला पाहिजे। कारण आता ते कुटुंब जे आहे ते राशन कार्ड प्रमाणे तुमचं राहिलेलं नाही। आधी जरी ते कुटुंब पात्र असेल आणि हे कुटुंब जरी आता अपात्र होत असेल, तुमचे वडील गरीब असेल ते योजनेसाठी पात्र असेल, तुमचं नवीन कुटुंब योजनेसाठी अपात्र असो किंवा पात्र असो, तरीही तुम्हाला पतीचंच आधार कार्ड द्यायचं आहे। कारण तुमचं आधार कार्ड अपडेट झालेलं आहे, नाव बदललेलं आहे आणि ते शासनाकडे गेलेलं आहे ओटीपी देऊन। त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या पतीचं उत्पन्न आणि त्यांचंच राशन कार्ड या कुटुंबासाठी तुमच्या लाभासाठी महत्वाचं असणार आहे। त्यामुळे तुमच्या पतीचंच आधार कार्ड आणि आधार नंबर तुम्हाला ओटीपी साठी यापुढे सबमिट करायचा आहे, कारण तुमचा आता पूर्ण जे काही तो डेटा बदललेला आहे, त्या ठिकाणी तुमचं नाव मॅच होणार नाही जर तुम्ही वडिलांचं नाव दिलं। त्यामुळे पतीचंच द्या, म्हणजे पतीचं आधार कार्ड दोन्हीकडे मॅच होईल आणि त्यांचं राशन कार्डवर नाव चढून घ्या, म्हणजे तुमचा अर्ज पात्र होणार नाही जर तुमचं कुटुंब पात्र असेल तर बघा, आता ज्या बहिणींनी लग्नानंतर आधार कार्ड अपडेट केलेलं नाही
त्यांनी त्यांच्या वडिलांचंच आधार कार्ड देऊ शकता, कारण तुमचं जुनंच आधार कार्ड शासनाकडे गेलेलं आहे. जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नसेल, नाव किंवा पत्ता बदलला नसेल, तर तुम्ही जुनंच आधार कार्ड द्या. म्हणजे वडिलांच्याच नावावर जे आहे ते तुम्ही त्यांच्याच आधार कार्डचा OTP क्रमांक पाठवून तुम्ही KYC करा. पतीच्या आधार कार्डला करू नका, कारण तुमचं नाव जुनंच आहे, डाटा जुनाच आहे. त्यानंतर बघा दुसरा नंबरचा प्रश्न आहे की ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्या बहिणी विधवा आहे, घटस्फोटित आहे किंवा अनाथ आहे, अशा बहिणींकडे 2 नंबरचा OTP टाकण्यासाठी आधार कार्ड नाही. त्यांना वडील पती नाही, तर त्यांनी कुणाचं आधार कार्ड द्यायचं? तर बघा यावर शासनाकडून जे आहे ते लवकरच विचार केला जाणार आहे आणि अशा बहिणी अशा बहिणी जी आहे ते सर्वात आधी या योजनेसाठी पात्र आहे, लाभार्थी आहे. त्यामुळे शासनाकडून या गोष्टीवर जो आहे तो विचार केला जात आहे आणि वेबसाईटवर अशा प्रकारची लिंक येणार आहे. वेबसाईटवर अशा प्रकारची लिंक येणार आहे की तुम्ही सिलेक्ट करू शकणार तुम्ही विवाहित आहे की अविवाहित आहे. त्यानंतर फक्त तुमचाच आधार कार्ड आणि OTP घेऊन KYC केली जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची अपडेट लवकरच वेबसाईटवर येणार आहे. तुम्ही त्यासाठी वाट पहा, कारण 2 महिन्यापर्यंत तुम्ही KYC करू शकता आणि या 2 महिन्याच्या आतच वेबसाईटवर अपडेट येणार आहे तुमच्यासाठी आणि तुमची ही प्रॉब्लेम दूर होणार आहे. आणि जरी तुम्ही KYC केली नाही तरी तुमचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा होणारच आहे. KYC मुळे पैसे थांबणार नाही, त्यामुळे काळजी करू नका. तर बघा तिसरा नंबरचा प्रश्न आहे की जे काही आपण चुकी केली होती या ठिकाणी होय किंवा नाही या ऑप्शनमध्ये सिलेक्ट करताना आपण जी काही चुकी केली, या ठिकाणी जे काही हे वाक्य बनवलेलं आहे हे ते वाक्य त्या इंजिनियरने मूर्खासारखं बनवलेलं आहे. जो काही इंजिनियर आहे, जो ही वेबसाईट बनवतो, या वेबसाईटला अपडेट करतो, तो जो काही इंजिनियर आहे त्याने हे वाक्य चुकीचं लिहिलेलं आहे. या ठिकाणी म्हणजे स्पष्ट लिहिलेलं नाही. यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी कन्फ्युज होत आहे. त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं पाहिजे होतं की पेमेंट किंवा पेन्शन घेत असल्यास होय लिहा, पेमेंट आणि पेन्शन घेत नसल्यास नाही लिहा. पण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे की पेमेंट आणि पेन्शन घेत नाही, सरकारी नोकरीवर नाहीत. मग या ठिकाणी भरपूर बहिणी कन्फ्युज झालेल्या आहे. त्या बहिणी आता कन्फ्युज झाल्या, आम्ही होय करायचं की नाही करायचं. काही बहिणींनी KYC केलेली आहे, त्यांच्या हातून या ठिकाणी चुकी झालेली आहे. होयच्या ठिकाणी नाही आणि नाहीच्या ठिकाणी या ठिकाणी होय असं झालेलं आहे. तर त्यांचे अर्ज रद्द होईल का किंवा त्यांचे अर्ज कॅन्सल होईल का? तर बघा त्यासाठी तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. यावरून तुमची पात्रता किंवा अपात्रता चेक केल्या जात नाही. तुम्हाला जर बघा तुमच्या कुटुंबात जर खरंच सरकारी नोकरीवर असेल किंवा कोणी पेन्शन घेत असेल तर नाही करा. म्हणजे शासनाला खरं सांगा की आम्ही या योजनेसाठी पात्र नाही. आणि तुमच्या कुटुंबामध्ये जर खरंच फक्त एकच विवाहित बहीण आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत असेल तर या ठिकाणी होय सिलेक्ट करा. आणि एका राशन कार्डवर जर तुम्ही 3, 4, 5 बहिणी एका कुटुंबामध्ये लाभ घेत असाल तर या ठिकाणी खरं सांगा, खोटं सांगू नका, नाही सिलेक्ट करा. आणि दोनच बहिणी लाभ घेत असेल, खरंच 1 किंवा 2 बहिणी लाभ घेत असेल तर होय सिलेक्ट करायचं आहे. कारण बघा या ठिकाणी जरी तुम्ही चुका केल्या असेल तरी काहीच प्रॉब्लेम होणार नाही. कारण तुमचं पतीचं किंवा कुटुंबातील वडिलांचं जेव्हा तुम्ही आधार कार्ड या ठिकाणी सबमिट करत आहे तेव्हा पूर्ण हा जो काही डेटा आहे, सरकारी नोकरीवर आहे का किंवा विवाहित अविवाहित आहे का, हा सर्व डेटा तुमच्या पती किंवा वडिलांच्याच आधार कार्ड वरून काढण्यात येणार आहे. खरं काय आणि खोटं काय शासन तुमच्या पती किंवा वडिलांच्याच आधार कार्ड वरून माहित करून घेणार आहे. कारण तुम्ही त्यांचा आधार कार्ड OTP टाकून त्या ठिकाणी पाठवलेला आहे शासनाच्या वेबसाईटवर. त्यामुळे या विषयामध्ये तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही पात्र असाल की अपात्र असाल ते तुमच्या पती वडिलांच्या आधार कार्ड वरूनच ठरवण्यात येईल. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आता क्लिअर झाले असेल आणि जे काही आधार कार्ड बद्दल तुम्हाला जे काही डाऊट होता तो सुद्धा तुमचा क्लिअर झाला असेल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.